मिरजे संजय गांधी योजना ग्रामीण अव्वल कारकूनकडून वृद्ध आणि दिव्यांगांचा अपमान होत असल्याचा आरोप कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तालुका प्रमुख सुगंधा माने यांनी केली आहे। तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी निवेदन दिले आहे। तहसील कार्यालय मिरज येथील संजय गांधी योजना ग्रामीण येथील अव्वल कारकून शफिया जमादार यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरणे, लोकांच्या अंगावर धावून जाणे, गलिच्छ भाषा वापरणे, शिवीगाळ करणे, लोकांची कागदपत्रे फाडून टाकणे, घालून पाडून बोलणे, अपमान करणे, कोणत्याही प्रश्नाला नीट उत्तर न देणे अशी वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तालुका प्रमुख सुगंधा माने यांनी केला आहे। त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे। तसेच मौजे सलगरे येथील रहिवासी दीपक दादासाहेब मेडशिंगे हा अपंग असून त्याची कागदपत्रांबाबत चौकशी करण्याकरिता गेलेले असताना जमादार यांनी कागदपत्रे फाडून टाकली। त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून गरिबांवर होणारा अन्याय थांबवावा अशी मागणी केली आहे। यावेळी सरोजिनी माळी, माणिक पाटील, सुगंधा माने, सुनीता पाटील, शकीरा जमादार यांच्यासह तक्रारदार उपस्थित होते। आज आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये काल आम्ही एका दिव्यांग व्यक्तीला म्हणजे मुलग्याला घेऊन इथं पेन्शनचं प्रकरण झाले का विचारण्यासाठी आलो होतो। त्यामध्ये 2 त्रुटी होत्या। त्या त्रुटी होत्या म्हणताना त्यांना आम्ही कागदपत्र विचारलं तर ग्रामीण भागाच्या ज्या हिशोब जमादार आहेत, ज्या ग्रामीणच्या अधिकारी आहेत, त्यांनी काय केलं माहितीये का, आमचं कुठलंही कोणतंही कारण ऐकून घेतलं नाही। त्यांनी कुठल्या तरी मानसिक मनस्थितीमध्ये होत्या, त्यामुळं आमचं प्रकरण वर काढलं, परंतु आमचे कुठले त्यांचे क्युरी आहे ते विचारताना त्यांनी ऐकून न घेता त्या मुलगाचे पूर्ण जे डॉक्युमेंट असतात ते त्यांनी फाडून टाकले व उद्धट बोलणं झालं की तुम्ही गेट आउट, इथं उभा राहायचं नाही, तुमची ती लायकी नाहीये। आणि असे एजंट किती पण येतात, कुठलेही पदाधिकारी येतात, त्यांना मी ओळखत नाही। तहसीलदार असो किंवा मंत्री असो, मी कुणाचंही इथं ऐकणार नाही, तुम्हाला कुठलेही कागदपत्र देणार नाही। आणि तुमचं जे अर्ज आहे, पेन्शनचा अर्ज आहे, तो आम्ही निकालात काढणार आहे, तुम्हाला पेन्शन मिळू शकणार नाही अशी उद्धट भाषा करून त्या मुलग्याने पण विनंती केली आणि मी पदाधिकारी आहे म्हणून पण विनंती केली, परंतु त्या कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नसताना उद्धट बोलणे। आणि अनेक ज्येष्ठ नागरिक येतात की त्यांनी टेबलला हात जरी लावला तरी तुझी लायकी आहे का असं उद्धटपणे बोलणे। आज हजारो तिच्या संदर्भात म्हणजे जमादार मॅडमच्या संदर्भात हजारो तक्रारी गेलेल्या आहेत, परंतु पालकमंत्री किंवा कलेक्टर ऑफिस किंवा तहसीलदार यांनी फक्त समंजसपणे आम्हाला 2 शब्द सांगून आहे त्या टेबलला तिला ठेवलेलं आहे। परंतु आज त्याच टेबलला माळी मॅडम आहेत, झालंच तर मलमे अण्णा आहेत, मलमे अण्णा साहेब आहेत, त्यांनी कधी असं उद्धट आम्हाला बोललेलं नाही आहे। तर त्यांच्या समोर सुद्धा म्हणतात की त्यांनी टेबल खाली पैसे घेतात म्हणून प्रकरण करतात, परंतु हे साफ खोटं आहे। परंतु ते मॅडम जे सगळे सहकार्य करू शकतात ते दोघं शहराचे सहकार्य करू शकतात, तर ग्रामीणच्या मॅडम का आम्हाला सहकार्य करू शकत नाहीत। आज ज्येष्ठ नागरिक एवढं 200 महिन्यावरनं इकडे येतात, त्यांना उद्धट बोलणे, त्यांची प्रकरण व्यवस्थित न करणे, त्रुटी काढणे आणि त्यांना हेलपाटे मारायला लावणे, तर हे कुठेतरी काळा बाजार थांबला पाहिजे, तिच्या तोंडाला कुठेतरी लगाम लागलं पाहिजे। नाही तर आम्ही जर ह्या महिन्यामध्ये तिने तिची परिस्थिती नाही बदलली तर तिच्या बदलीसाठी किंवा निलंबनासाठी आम्ही अमरण उपोषण करणार आहे। आणि ज्या मुलग्याला काल तिने अश्लीलपणे बोललेला आहे तो मुलगा समक्ष आहे, तिचाही 2 शब्द तुम्ही। दीपक दादासाहेब मेडशिंगे, राहणार सलगरे, मी आपण पेन्शन योजनेसाठी अर्ज केला होता। ते काल जमादार मॅडम यांच्यापाशी त्रुटी असल्यामुळे मी आलो होतो। त्यांनी तो अर्ज न पाहताच त्यातली काही त्रुटी असताना तो अर्ज फाडण्यात आला। त्यातील माहिती विचारताना तालुका प्रमुख आले होते बरोबर, त्यांना ती माहिती बरोबर दिली नाही, ते कागद बाजूला टाकले व त्याची पूर्तता केलेली नाही, त्यात कागद कमी आहेत, हे आहेत असंच बोलले, पूर्ण माहिती त्याची दिलेली नाही। त्यानंतर आज तहसीलदारांसमोर आम्ही हे केल्यामुळे त्यांनी पूर्ण माहिती दिली व कागदपत्राची पूर्तता करून काम पूर्ण करण्याची हमी दिली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।